विद्यार्थी मित्रांनो, आता आपली परीक्षा जवळ येत असल्यामुळे आपल्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते त्यासाठी मी 4 सेमिस्टरच्या मराठी 421 आणि 422 ची प्रश्नपत्रिका टाकलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघूया मराठी 423 4 सेमिस्टर. चला आता वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे. आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते माहीतच आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात. कसे 4 प्रश्न असतात, त्यापैकी 5 त्यामध्ये उपप्रश्न असतात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात. तर आता बघूया आपण पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 1. वैचारिक साहित्याच्या प्रेरणा सांगा. 2. वैचारिक वाङ्मयामधून आविष्कृत होणारी समतेचे मूल्य विशद करा. 3. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या वैचारिक लेखनाचे स्वरूप विशेष लिहा. 4. स्त्रियांचे वैचारिक साहित्य टिप लिहा. 5. वैचारिक साहित्याची सद्यस्थिती तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न 2. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. विज्ञान कथेच्या कोणत्याही 5 व्याख्यांचा परामर्श घ्या. 2. विज्ञान आणि मानवी जीवन परस्पर संबंध स्पष्ट करा. 3. विज्ञान साहित्याचे लेखन करणारा हा विज्ञानातला जाणकार असावा हे विधान स्पष्ट करा. 4. मराठी विज्ञान साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे लेखक म्हणजे जयंत नारळीकर हे विधान थोडक्यात स्पष्ट करा. 5. नारायण धारप यांच्या विज्ञान कादंबरीचा परामर्श घ्या. त्यानंतर प्रश्न 3. खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. 1. बालसाहित्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. 2. बालमानसाची कोणती 3 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. तुम्हाला माहीत असलेले कोणते एक बालगीत लिहा. 4. परीकथेविषयी थोडक्यात लिहा. 5. मराठी बालनाट्यांची परंपरा थोडक्यात स्पष्ट करा. नंतर प्रश्न 4. खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. 1. लोकप्रिय साहित्याची संकल्पना स्पष्ट करा. 2. लोकप्रिय साहित्यातील परंपराप्रिय भावनात्मक घटक स्पष्ट करा. 3. लोकप्रिय साहित्याच्या वाचक व समाजावरील परिणाम तुमच्या शब्दात मांडा. आणि 4. लोकप्रिय साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये सांगा. आणि 5. लोकप्रिय साहित्याच्या वाचकांवरील परिणाम थोडक्यात स्पष्ट करा.